आपल्या सगळ्यांसमोर गेल्या हफ्त्यात एक व्हिडिओ समोर आला होता धायरीतला, ज्यात आपल्याला एक नामांकित ज्वेलरी शॉपच्या ओनरवर एक अटॅक झाल्यासारखं आपल्या समोर आलं होतं आणि तो व्हिडिओ बऱ्यापैकी व्हायरल गेला होता इंटरनॅशनल लेवलला. कारण की त्याच्यात एक टॉय गनचा वापरून त्या ज्वेलरला पूर्णपणे लुटलं होतं. आणि आता ह्याच बातमीत समोर आपल्या समोर एक नवीन गोष्ट येत आहे आणि ती काय आहे ती आपण जाणून घेऊया डीसीपी संभाजी कदमकडून. तर सर, आता काय चालू आहे या केस बद्दल पुढं? आपल्याकडे 15 तारखेला दुपारी 2:50 ही घटना घडली होती. धायरी जो आहे रायकरमळा नांदेड सिटी पोलीसच्या हद्दीमध्ये ज्युरिडिक्शन येतं. त्या ठिकाणी श्री ज्वेलर्स नावाचं एक ज्वेलरी शॉप आहे, श्री विष्णू दहिवाळ यांच्या मालकीचं. त्या ठिकाणी ते ज्वेलरी शॉप चालवतात. तर आपल्याकडे तक्रार अशी आली होती की त्या ठिकाणी 2:45 वाजता म्हणजे 2:50 3 अज्ञात व्यक्तींनी तोंडावरती मास्क लावून त्यांच्या शॉपमध्ये जवळपास 25 ते 30 तोळ्याचे दागिने जे आहेत सोन्याचे ते घेऊन चोर लंपास आणि मारहाण करून घेऊन गेले. अशी तक्रार आल्यानंतर आपण ती तक्रार दाखल करून घेतली. तपासामध्ये वेगवेगळे पथक आपण लावले, काही टेक्निकल टीम्स याच्यामध्ये काम करत होत्या आणि तपासांती असं निष्पन्न झालं की याच्यामध्ये हा जो मालक आहे मालकानेच हा पूर्ण बनाव केला होता. त्यांनी त्याच्या साथीदारामार्फत आणि काही नातलगामार्फत त्या ठिकाणी तो कर्जबाजारी झाला होता आणि त्याला शेअर ट्रेडिंगमध्ये त्याला खूप लॉस झाला होता. त्यासाठी ती कव्हर अप करण्यासाठी त्यांनी हा बनावट प्लॅन रचला होता आणि त्याच्याच साथीने त्याच्या नातलगांनी हा घडवून आणला होता. तपासामध्ये आपण 3 आरोपी अटक केलेले आहेत आणि जी सोनं गेलं होतं चोरीला ते सुद्धा आपण जप्त केलं. परंतु परत तपासामध्ये हे निष्पन्न झालं की ते पूर्ण सोनं जे आहे ते सुद्धा बनावट आहे. अशा प्रकारे त्यांनी आपल्या शेअर ट्रेडिंगमध्ये किंवा आपला आर्थिक लॉस झालेला आहे किंवा बाकीचे लोक आपल्याला त्रास देऊ नये म्हणून ते कव्हर अप करण्यासाठी हा बनावट प्लॅन रचलेला आहे आणि तो सुद्धा त्याच्यामध्ये आरोपी आहे. तर एक 3 गुन्हेगार जे आहेत त्यांना आपण अटक केलेला आहे ते करणारे, आणि हा जो मालक आहे विष्णू देवाळ तो पण त्यांनी हा बनावट प्रकार केल्यामुळे त्याला सुद्धा आपण त्यामध्ये आरोपी करणार आहोत. तर ही पूर्ण घटना जी आहे ते दरोड्याची किंवा रॉबरीची नसून हा पूर्ण बनावट केलेला प्रकार तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे. आणि सर, हे तुम्ही कसं पकडल्या गेलं की हा प्लॅन पूर्ण बनावट आहे म्हणून? आपण आरोपींना चौकशी केली, प्लस जे कंप्लेंट आहेत, जे फिर्यादी आहेत दहिवाळ त्यांना पण चौकशी केली आणि इंटरोगेशन मध्ये आणि आरोपीच्या सर्व टेक्निकल्स इन्व्हेस्टिगेशन मध्ये आपल्याला हे निष्पन्न झालं की हा पूर्ण बनाव त्यांनी रचलेला होता. आणि आता पुढं काय, म्हणजे त्यांना पकडल्या आता गेलेलं आहे का? पकडलेले आहेत आरोपी चार्ज जाईल, जो ज्याने बनाव केला तो पण त्याच्यामध्ये आरोपी होईल आणि जो पुढचा तपास आहे आणि कोर्ट जे काय पुढचे निर्णय घेईल त्यानंतर कोर्टातील ट्रायल चालेल.